अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 एकाएकी जर म्हणसाल तर दिवसा पडणार थंडी आणि दिवसाही थंडी आहे, रातच्यानं ऊन आहे, म्हणजे वेगळंच वातावरण सांगत नाही. माझा शब्द चुकला असेल. साऱ्याच्या लक्षात आलं. प्रभाग क्रमांक 3 नवसारी या ठिकाणी आलोय. भारतीय जनता पार्टी शिलेदार की लवकरच होणारे किल्लेदार गीताताई आहेत, ऋषिकेश दादा आहेत, अभिदादा आहेत, याशिवाय खंडारे ताई आहेत. या चारही उमेदवारांसाठी आज पालकमंत्री तथा महसूल मंत्री आलते बावनकुळे साहेब. बावनकुळे साहेबांनी घेतली सभा घेतल्याच्यानं या जे उमेदवार चेहरे जर निश्चित झालते कमळाच्या फुलासारखे सारे फुलले. तुम्ही चेहरे पहा एकदा कसे गोड सध्या हसून आले. काय राजावर टेन्शन मध्ये आला कार्यक्रम, पण ज्या पद्धतीनं बावनकुळे साहेबांनी सांगितलंय की येणाऱ्या कालखंडात काय सांगितलं रीताताई की आपल्या खंडारेताई बावनकुळे साहेबांनी सांगितलं येणाऱ्या कालखंडात प्रत्येक नगरसेवकाला 5 कोटी रुपये देणार आहोत. तुम्हाला असं वाटतं का नवसारीच्या विकासासाठी योगदान चांगलं राहील तुमचं? हो, नक्की योगदान चांगलं राहील आणि आमच्याकडून जेवढी जनतेची सेवा होईल, प्रभागाचा विकास करता येईल तेवढा आम्ही प्रभागाचा विकास करूच. म्हणजे जेवढे जनतेची जेवढे समस्या आहे तेवढ्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णच करू. जनतेच्या या जराशक बाजून अभिदादाची घेतो जराशक मी. तर कसा अभिदादा आमचे वानखडे अभिदादा, नवसारीचा भाग जर म्हटलं तर काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत एका बाजूने, दुसऱ्या बाजूने गरीब लोक आहेत. येणाऱ्या कालखंडात संधी जर भेटली, संधी झालं कसं सोनं करता येईल? कारण गरीब लोकांची आपल्याला साथ आणि त्याचा विकास झाला पाहिजे ना. गरीब लोकांची साथ म्हणजे इथे जे गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी सूर्यघर योजना आहे आमच्या शासनाची. त्यानंतर आमच्या गव्हर्नमेंटनी त्यांना रस्ते, नाल्या, वीज जे काही हे आहेत विकासाची कामं ते सर्व बावनकुळे साहेबांनी आताच तुमच्या समोरच सांगितलं की या प्रभागाला 5 कोटी देणार आहे. 5 कोटी समजू शकता की एका आमदारालाही निधी मिळत नाही, तेवढा निधी बावनकुळे साहेब आपल्याला देणार आहेत. त्याहीपेक्षा जास्त आम्ही जर गरज पडली तर आम्ही त्यांना मागू शकतो. आणि या संपूर्ण परिसराचा जो विकास करण्यासाठी आम्ही 4 जण कटिबद्ध राहू तेवढं कोणीच नाही राहणार याची ग्वाही देतो. आणि आपण पाहताय की हा एरिया पूर्ण स्वच्छतेने विभागलेला आहे. इथे स्वच्छता नावाची चीजच नव्हती. हे आम्ही जेव्हापासून इथे चालू झालो तेव्हापासून इथे स्वच्छतेचा भाग आला, सुरू झाला. कारण का या एरियात जो ठेका आहे स्वच्छतेचा तोच एका लक्षात मग झालं तर मग म्हणून हा एरिया स्वच्छच नव्हता. हे आम्ही आता सगळे जण मिळून आम्ही जोरजबरदस्ती करून आम्ही करून राहिलो हे शासनाकडून. व्हेरी गुड. म्हणजे त्याचं काय म्हणणं मला लक्षात आलं. याच्यावर जरासा दृष्टी दादा प्रश्न आहे. अचलपूरची निवडणूक तुम्ही पाहिली, विभाजन झालं आणि 31 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. तशाच प्रकारचे राजकारणी घडामोडी नवसारीत करायचा प्रयत्न झाला. जे आपले लोक आहेत याला कोणता पहिल्यांदा तुमचा कानमंत्र आहे किंवा सल्ला आहे, विनंती? आमचा कानमंत्र सर्व नागरिकांना एक विनंतीच आहे की 2024च्या निवडणुकीत जो खासदार नवनीतताई राणा यांचा पराभव झाल्यावर जे चित्रविचित्र प्रकार राजकमल चौक इथे घडला होता, 2 दिवस शोककळा पसरल्यासारखं वातावरण तिथे झालं होतं. ते वातावरण या प्रभागात नागरिक होऊ देणार नाही. कारण नागरिकांना माहिती आहे की ते नगरसेवक झाले तर आपल्याला दाखले घ्यायला तिकडे जावं लागेल आणि पूर्ण प्रभागामध्ये विकास तर होणारच नाही, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याच्यामुळे नागरिकांचा कौल हा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या 4ही उमेदवारावरती राहील असं दिसतंय. कारण आमची लढाई ही वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फॉर्म यांच्यासोबत आहे. अलीम पटेल यांच्या ग्रुप सोबत आमची लढत आहे. त्याच्यामुळे नागरिकांना माहिती आहे कौल कोणाकडे दिला पाहिजे आणि विकासाची चावी कोणाच्या हातात दिली पाहिजे. आताच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास थांबणार नाही आणि प्रभागात 5 कोटी रुपये दरवर्षी 25 कोटी रुपये या प्रभागाला आम्ही देऊ. आणि आम्ही नागरिकांसाठी काम करतो आहे, फक्त 15 दिवसाच्या निवडणुकीसाठी काम करत नाही आहे. आम्ही 24/7 4ही उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय हर्षराज चौक इथे उघडलेलं आहे. ज्याही नागरिकांच्या समस्या असतील. तुम्ही समस्येचं एक बोलताना एक सांगितलं की बा पहिल्यांदा मला युनिक कॉन्सेप्ट ऐकायला भेटला की तुमची काही तक्रार मंदिरात ठेवली आहे पेटी. काय नेमकं सांगा बरं ते. आम्ही जेवढेही मंदिर आहे या प्रभागामध्ये, जितकेही मंदिर आहे, बुद्धविहार आहेत, त्यानंतर मस्जिद आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही तक्रार पेटी ठेवतोय. ते सुरूही केली आम्ही तक्रार पेटी ठेवणं. त्या तक्रार पेटीमध्ये नागरिकांनी त्यांची तक्रार त्या तक्रार पेटीत टाकायची. ती तक्रार आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवून ते कलेक्ट करू आणि ती तक्रार 2 दिवसातच सोडू आणि खूप झालं तर 7 दिवसात सोडू. पण आम्ही 7वा दिवस उलटू देणार नाही. राज्य शासनाशी असो, मनपाशी असो, केंद्र शासनाशी निगडीत जो काही विषय असेल तो चंद्रशेखर बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याजवळ ठेवून तो विषय मार्गी लावू. कारण त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी उमेदवारी देताना चौघांना बसवून सांगितलं का तुम्हाला ज्या ज्या गोष्टी नागरिकांच्या राहील त्या गोष्टी तुमच्याजवळ कलेक्ट करा, त्या आमच्याजवळ द्या, ते सोडवण्याचं काम आमचं राहील. त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत ज्या ह्या दिवसात
23 ते 26 तक्रारी ठेवल्याबरोबर सोडवल्याही आहे. तर ते आम्ही 26 लोक इथे बोलवले होते आणि त्यांच्या पत्रकार बंधूंनी बाईट सुद्धा घेतली. त्याच्यामुळे नागरिकांना विश्वास आहे की हे काम करणारे लोक आहे, 24 तास घंटे लोकांमध्ये राहणारे आहे. आणि सर्व आम्ही चारही उमेदवार हे युवा आहे. अमरावती शहरात तर 27 वर्षाचा तरुण म्हणून मला उमेदवारी पक्षाने दिली. तर आमचं विजन हे फार वेगळ्या पद्धतीचं आहे. भाऊ दादाचं आमचं विजन नाही. लोक आमच्या पाया लागले पाहिजे, लोकांनी भाऊ दादा उपाधी दिली पाहिजे अशी आमची मानसिकता नाही आहे. आमचं काम फक्त विकासाचं आहे. त्याच्यामुळे आमचा विजनही विकास आहे आणि दूरदृष्टी विकासाचा आहे. त्याच्यामुळे या हिंदू राष्ट्रासाठी सर्व नागरिक एक होऊन येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांकडे कौल देऊन मतदान स्वरूपी 16 तारखेला त्याचा रिझल्ट तुम्हाला या प्रभागामध्ये दिसेल का चारही उमेदवार आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ आणि इथे गुलाल हा भगवाच उडेल. इथे हिरवा आणि पिवळा इथे ओढला जाणार नाही. इथे गुलाल हा भगवा आणि निळाच उडेल. त्याच्यामुळे येणारा काळ हा भगवा आणि निळाचा या प्रभागामध्ये राहील असं सगळं वातावरण आहे. व्हेरी गुड. काय राजीव मस्त बोलते माणूस आहे. या माणसाचं भवितव्यात भलंच बाईट दिसते महानगरपालिकेत. रीताताई नवसारीच्या मी काही बाया मंडळी सर्व एकदम गरीब घरच्या बाया आहेत. असं वाटत नाही काय की महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटाले ते लहान मोठे जर उद्योग उभे झाले त्याच्या बिचाराच्या हाताले काम भेटेल. नाही तर बा रात्रंदिवस मेहनत करावं लागते. 200-250 रुपये मजुरी आहे. हो आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही या प्रभागातून नक्कीच चारही उमेदवार निवडून येणार आहे. आणि बचत गटाच्या जेवढेही बचत गट आहेत, त्या महिला आहेत, त्यांच्यासाठी छोटे छोटे उद्योग तयार करून देणार आहे. आणि तसे आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलेच आहे की फिरते जे अनुदान मिळणार आहे त्यांना त्याचीही त्यांना मदत होणारच आहे. पण त्यांचं जे बचत गटाचे जे उद्योग आहे, जे वस्तू बनवतात ते सेलिंग करण्यासाठी, त्यांना विक्री करण्यासाठी त्याची सुद्धा आम्ही त्यांना आपल्या एखाद्या ठिकाणी जसं महानगरपालिकेचं एक हे असते कॉम्प्लेक्स असतात, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना काही ठिकाणं, काही दुकानं वगैरे मिळवून देऊ. आणि आमच्याच प्रभागात नाही तर हे आम्ही पूर्ण अमरावतीमध्ये करणार आहे. सर्व महिलांनी ठरवलेलं आहे, महिला उमेदवारांनी ठरवलेलं आहे की महिला बचत गटासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी आम्ही हा नक्कीच प्रयोग करू. प्रयोग म्हणजे 1001% आम्ही त्यांच्यासाठी बचत गटाच्या केलेल्या सामान वस्तू विक्रीसाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. तर हे होते प्रभाग क्रमांक 3 नवसारीचे सारे एकदम मस्त उमेदवार आहेत. म्हणजे रीताताई आहेत, ऋषिकेश दादा, अभय दादा, आमच्या या शिवाय खंडारे आहेत. सारेनं आपलं जे मनोगत आहे एकदम फ्री फ्रँक आणि विशेष म्हणजे बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी भरली एनर्जी. ऋषिकेश दादांनी बोलताना सांगितलं बटेंगे बिनैन कटे बिंगे. येणाऱ्या कालखंडात नवसारी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भल्ले कॉन्फिडंट दिसून आले. 15 तारखेला मतदान, 16 तारखेला निकाल. काय कोणता गुलाल उडते काय माहित, पण भारतीय जनता पार्टी यावेळेस भल्ली ताकदने उतरली ना भाऊ. आणि ती पुरी मजा गावरान 90 वर.